जय जिजाऊ जय शिवराय। 28 सप्टेंबरला ओबीसी बांधवांची महाएल्गार सभा आहे, तरी बॅनर छापल्यात, तरी आपला हा लक्ष्मण हाके सरांचा फोटोच नाही तिथं। एवढा विचार करण्यासारखं हे आहे की एवढं त्यांनी उपोषण केलं, संघर्ष योद्धा म्हणून घेतलं, स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून घेतलं। अरे मग ह्यांचा पत्ता का कट केला? तर समाजाला पण कळलं की माझ्या ओबीसी बांधवांना पण कळलं। तुम्ही काल परवा तर ते रेकॉर्डिंग ऐकलंच असेल। हा फोन पे घेत नाही, गुगल पे घेत नाही, ह्याला रोख कॅश स्वतःहून ह्याच्या हातात दिल्यावर हा घेतो। हा मॅनेजमेंट माणूस असल्यामुळं ह्याचा फोटो बॅनरमध्ये नाही, आणि ती समाजाला आता कळून चुकले। कळलं तरी आत्ता कळलंय तरी पण ठीकच आहे, नाहीतर ह्यानं पार धंदाच मांडून ठेवला होता ओबीसी समाजाच्या जीवावर। दुकान उघडून निवांत बसला होता, पैसे गोळा करत होता, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत होता। पण अरे लक्ष्मणा, ह्या धरतीला साठ होत नसती तो गोरगरिबांचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेऊन स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेत होता, आणि माझ्या गोरगरीब ओबीसी बांधवाला दानाला देत होता। तीच तर त्यांच्या डोळ्यावरचा पडदा असा पटकीना देवानं काढून टाकला मन, किंवा माणसातल्या माणसानं काढून टाकला मन, आणि तुझं सगळं पितळ उघडं पडलं, आणि म्हणून तुझं त्या बॅनरवर फोटो लावलेला नाही। तरी पण तू लक्ष्मण हाके इतका बिनआबरूचा माणूस आहे की तू त्या सभेला जाणार। तुला खेटरानं जरी हाणलं आणि वडून जरी काढून असं कुत्र्यावनी जरी टाकलं तर तू किती जरी हाड म्हणलं तू तिथं जाणारच, कारण तू स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय ना। अरे ओबीसीचा नेता असतो कसा? घे जरा त्या दीपक बोराडेचं तू भाषण परवा ऐकलं असशील। अरे त्या दीपक बोराड्यांचं खरंच आभार, मनापासून आभार मानते मी, कारण त्यांनी इतकं छान समाजाला सांगितलं। अरे तुम्ही रोज उठता आणि मराठ्यांना नावं ठेवता, आणि संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगेला नावं ठेवता। अरे त्यांनी किती केलं समाजासाठी, किंवा त्यांनी कुणाला नावं तर ठेवलीच नाही ती। आणि दुसरी गोष्ट, लोकांकडे एक बोट केलं तर आपल्याकडे 4 बोटं असते ती, आणि ही पण त्यांनी त्यातनं सांगितलं। आणि मी म्हणणाराला मंत्रिमंडळ झुकवलं, आमदार खामदार ही तर त्यांनी आसपास सुद्धा येऊ दिलं नाही। तर अरे त्यांनी एवढंच ह्यातनं सांगितलं, दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा, दीपक बोराडेने एवढं सांगितलं, दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण आपल्या समाजासाठी किती चांगलं करू शकतो, किती समाजाचं कल्याण करू शकतो, ही पहिलं शिकलं पाहिजे। तर तुमच्यात ती गुण नाहीच लक्ष्मण हाके, तुझ्यात ती गुण नाही। नवण्या वाघमारे, तुम्हाला नुसतं पिटवून द्यायचंय आणि शेकत बसायचंय हा हा करून। तुम्हाला जरांगे पाटलाचं घर पेटवायचंय ना नवण्याला। तो बोलला ना काल परवा, जरांगे पाटलाचं घर पेटवल्यावर कसं होईल? अरे ते बेट्या एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत राजा, तुला ते अजून कळत नाही, तो अजून नादान आहे। तू फक्त वयानं वाढलाय, बुद्धी तुझी लहानच आहे, आणि ती लहान बुद्धी सुद्धा गुडघ्यात आहे माझ्या मते, कारण तुला कळत नाही। ज्या छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपतींच्या औलादींना तू निजामाची औलाद म्हणला, म्हणून तुझा मेंदू गुडघ्यात आहे, आणि ती कधीच नाही वाढणार। कारण तुमच्या डोळ्यावर अशी झापडपट्टी लागले की तुम्हाला ना असं कुणी तर तुकडा टाकला की तुम्ही ती भुकल्याशिवाय तुम्हाला भाग नाही। आणि तुम्ही कसं आहे, तुम्ही उचलीवर बोलता, तू नवणे वाघमारे लक्ष्मण हाके उचली घेता
आणि भुकच सुटता आणि त्याचा परिणाम फार वाईट होते. तरी बाळांनो, तुम्हाला अजून अद्यापही कळलं नाही, पण हीच ती वेळ आहे तुम्ही समजून घेण्याची आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं बंद करा. आता तरी सुधरा रे माझ्या भावानो. गोरगरीब समाजाला, माझ्या ओबीसी बांधवाला जगू द्या. आणि तुम्ही असलं वाईट वक्तव्य करून लोकांच्या मराठ्यांच्या लेकींवर बोलून कुणाची घरं पेटवतो म्हणून आम्ही काय जरांगेची गाडी अडवू शकत नाही काय, माझा काही समाज नाही काय, ती बिनमिशाचं झुराळ नवण्या वाघमारे म्हणतोय. अरे तू असलं काय करू नको, तुला करायचं आहे ना तू स्वतः कर. माझ्या ओबीसी बांधवाला जगू दे सुखानं. तो असलं करायला त्यांना भाग पाडू नको किंवा हुलीवर घालू नको. आणि तुम्ही काय करता, तू लक्ष्या, तुम्ही लोक तुमची घरं भरून घेता आणि दानाला देता माझ्या गरीब ओबीसी बांधवाला. तर तसं काही करू नका. आणि लक्ष्या, तुला किती जर रे ओढून टाकलं कुत्र्यावनी तर तू त्या सभेला जाणार म्हणजे जाणार. हा, तू म्हणतो की छगन भुजबळसाठी मी किती माझ्यावर वार झेरलं. अरे तुला कळत नव्हतं का, ती मंत्री आहे. अरे त्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला पचवलाय आणि मग तुझ्यासारखेच काय तू असा चिल्लर आहे रे, कळायला पाहिजे होतं की तुझा वापर चालू आहे. वापर लक्ष्या आणि गोपरोडा करू नको. जय शिवराय.